students, we are studying the fourth chapter of mathematics. Name of the fourth chapter is operations on fractions. म्हणजे जे अपूर्णांक संख्या आहेत, पूर्ण संख्या नाही आहेत अशांना आपण अपूर्णांक संख्या म्हणतो. या अपूर्णांक संख्यांवरच्या क्रिया असं आपल्या प्रकरणाचं नाव आहे. In last few videos we have studied proper, improper fractions, showing the fractions on number line, multiplication of fractions. Now in this video let's study the division of fractions. या व्हिडिओ मध्ये आपण फ्रॅक्शन्सचा भागाकार करणे शिकू. मी आधीच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की ऍडिशन आणि सबट्रॅक्शन पेक्षाही मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करणं सोपं आहे. तर अगदी मागच्या व्हिडिओ मध्ये तुमच्या लक्षात आलेलं असेल की मल्टिप्लिकेशन इज व्हेरी इझी ऍज कंपेअर टू ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. इन द सेम वे डिव्हिजन इज ऑल्सो व्हेरी इझी. याच प्रकारे डिव्हिजन सुद्धा ही अतिशय सोपा भाग आहे. फ्रॅक्शनचं डिव्हिजन करणं म्हणजे काही डोकदुखी वगैरे नाहीये, काही असं खूप किचकट आहे अशातलं नाहीये, अतिशय सोपा भाग आहे. जर आपण समजून घेऊ डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन हा भाग पाहण्याच्या आधी आपण एक भाग पाहू ज्याचं नाव आहे रेसिप्रोकल और मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स. म्हणजे रेसिप्रोकल किंवा त्यालाच मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स म्हटलं जातं, ज्याला मराठीमध्ये गुणाकार व्यस्त असं म्हटलं जातं. मग आता हा रेसिप्रोकल म्हणजे नेमकं काय असतो तर सिंपल कन्सेप्ट आहे. ज्या दोन संख्यांचा गुणाकार हा 1 येत असेल, काय म्हणतोय मी, कुठल्याही दोन संख्या घ्या, त्या दोन संख्यांचा गुणाकार जर 1 येत असेल, गुणाकार 1 येत असेल, प्रॉडक्ट 1 येत असेल, तर ती प्रत्येक संख्या ही एकमेकांची रेसिप्रोकल असते. नाही समजलं? जरा पाहू आपण. When product of two numbers is 1, दोन संख्यांचा गुणाकार जर 1 येत असेल तर then each of numbers is called reciprocal. तर ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो त्या दोन संख्या ह्या एकमेकांच्या रेसिप्रोकल असतात. माझ्या मते आताही तुम्हाला समजलेलं नसेल. आपण जरा उदाहरण पाहू. फॉर एक्झाम्पल दोन संख्या घेऊ. पहिली संख्या घेऊ आपण 4/7 आणि दुसरी संख्या घेऊ आपण 7/4. दोनही संख्या ह्या फ्रॅक्शन आहेत, ठीक आहे. ह्या दोनही संख्यांचं मल्टिप्लिकेशन करू इज इक्वल टू, जरा पहा करून पाहू आपण. आपल्याला माहिती आहे मल्टिप्लिकेशन करता येतं आपल्याला न्यूमरेटर इंटू न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर इंटू डिनॉमिनेटर, बरोबर आहे. मग 4 इंटू 7 अपॉन 7 इंटू 4 इज इक्वल टू 7 1s are 7, 7 1s are 7, 4 4 कॅन्सल म्हणजे 1 मध्ये. मग काय राहिलं 1 इंटू 1 1 अपॉन 1 इंटू 1 1. ह्या दोन संख्या घेतल्यात आपण, याचं फायनल आन्सर किती मिळालं 1. म्हणजे ह्या पहिला फ्रॅक्शन गुणेला दुसरा फ्रॅक्शन गुणाकार शेवटी किती मिळाला 1. मग ह्या दोन संख्या एकमेकांच्या काय झाल्या रेसिप्रोकल झाल्या. म्हणून आपण समजू शकतो देअरफॉर 4/7 and 7/4 are reciprocals of each other. एकमेकांच्या काय आहेत रेसिप्रोकल्स आहेत. आता तुम्हाला एक गोष्ट मजेशीर गोष्ट लक्षात आली असेल की कुठल्याही संख्येचा रेसिप्रोकल कसा काढायचा. 4/7 चा रेसिप्रोकल काय 7/4. म्हणजे न्यूमरेटरचा भाग डिनॉमिनेटरला गेला आणि डिनॉमिनेटरचा भाग हा न्यूमरेटरला आला.
पहिली संख्या 4/7 असेल तर त्याचा रेसिप्रोकल काय आहे 7/4. सिंपल आहे. मग याच्या आधारावर तुम्हाला कोणत्याही संख्येचा रेसिप्रोकल काढता येतो. समजा मी एक संख्या दिली 11/2, याचा रेसिप्रोकल काय असेल 2/11. ते उलट करायचं. दुसरी संख्या जर तुम्हाला मी म्हटलं की संख्या आहे 8, याचा रेसिप्रोकल काय असेल 8 म्हणजे काय होते 8/1, त्याचा रेसिप्रोकल काय होईल 1/8. ठीक आहे. तुम्हाला एक संख्या दिली 1/3, याचा रेसिप्रोकल काढा म्हटलं तर काय होईल 1/3 चा रेसिप्रोकल होईल 3/1. 3/1 म्हणजेच होता 3. मग आता रेसिप्रोकल माझ्याकडे तुम्हाला समजलेला असेल. यावर आधारित आपण हा पहिला क्वेश्चन सोडवू. म्हटलेलं आहे की राईट द रेसिप्रोकल्स ऑफ द फॉलोइंग नंबर्स. खाली तुम्हाला संख्या दिलेल्या आहेत 4. या संख्यांचे रेसिप्रोकल काढून दाखवा. अतिशय मजेशीर भाग आहे. 2/3 रेसिप्रोकल काय असेल 3/2. मग येत असताना आपण काय लिहितो इज इक्वल टू 3/2 असं लिहायचं नाही. 2/3 म्हणजे 3/2 होत नाही. उत्तर कसं लिहायचं therefore reciprocal is 2/3 चा 2/3 चा रेसिप्रोकल काय 3/2. 9 रेसिप्रोकल काय असेल रेसिप्रोकल इज 9 म्हणजे काय होतं 9/1, याचा रेसिप्रोकल काय होईल 1/9. 6/14 रेसिप्रोकल काय होईल रेसिप्रोकल इज 11/6. इथे मी एक्झाम्पल बदलतो. 4th एक्झाम्पल इथे एक्झाम्पल घेतो 1/14. याचा रेसिप्रोकल किती होईल. व्हॉट इज द रेसिप्रोकल ऑफ द 1/14. रेसिप्रोकल इज 1/14 चा रेसिप्रोकल काय होईल 14/1 आणि 14/1 आपण अपॉन 1 लिहत नाही म्हणून याचा आन्सर 14. माझ्या मते तुम्हाला रेसिप्रोकल हा अत्यंत मजेशीर आणि सोपा भाग समजलेला असेल. ठीक आहे. आता आपण त्याही पेक्षा सोपा भाग म्हणजे डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन्स इकडे वळू. तुम्हाला मल्टिप्लिकेशन एक फ्रॅक्शन दिलाय दुसरा फ्रॅक्शन दिलाय त्याचं मल्टिप्लिकेशन जर करायचं लावलं तर करता येते. आता आपल्याला डिव्हिजन एक फ्रॅक्शन दिलेलं आहे दुसरा फ्रॅक्शन दिलेला आहे याचं आपण डिव्हिजन करणं शिकू, भागाकार करणं शिकू. अतिशय सोपा भाग आहे. कसा करायचा जरा पहा. म्हटलेलं आहे आपल्याला कॅरी आउट द फॉलोइंग डिव्हिजन्स. खाली 3 एक्झाम्पल दिलेले आहेत त्यांचं डिव्हिजन करून दाखवा, भागाकार करून दाखवा. 2/3 डिवाइडेड बाय 6/7. काय करायचं 2/3 हा पहिला फ्रॅक्शन आहे हा जसाच्या तसाच लिहायचा. ठीक आहे. डिव्हिजनच्या जागी चिन्ह मल्टिप्लिकेशनचं द्यायचं. ठीक आहे. आणि दुसरा जो फ्रॅक्शन आहे 6/7 याचा रेसिप्रोकल करायचा. 6/7 चा रेसिप्रोकल आताच आपण शिकलेलो काय आहे 7/6. तो त्याच्या तिथे लिहून घ्यायचा. आता मला सांगा हे एक्झाम्पल मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन सारखं बघलं. आता तुम्हाला मल्टिप्लिकेशन करता येतं म्हणजे तुम्हाला आन्सर काढता येईल. पण कसं सोडवायचं आपल्याला माहिती आहे. काय करायचं न्यूमरेटर इंटू न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर इंटू डिनॉमिनेटर. 2 into 7/3 into 6. मग आता पुढे भाग जात असेल तर तो देऊन द्या. बेत्रिक 6. अजून कुठे जातोय आता नाही. मग आता राहिलं काय 1 into 7 7 आणि डिनॉमिनेटरला 3 into 3 9. या दोन संख्येची डिव्हिजन किती मिळाली 7/9. ह्या स्टेप मध्ये आपण काय शिकलेलो आहोत म्हणजे या एक्झाम्पल मध्ये आपण काय शिकलेलो आहोत
की डिव्हिजन करणं हे अत्यंत सोपं आहे. पहिला फ्रॅक्शन जसाच्या तसा लिहायचा, डिव्हिजनच्या जागी मल्टिप्लिकेशनचं चिन्ह द्यायचं आणि दुसऱ्या फ्रॅक्शनचा रेसिप्रोकल करायचा. दोन्ही फ्रॅक्शनचा रेसिप्रोकल करायचा नाही. दुसरा जो फ्रॅक्शन आहे पहिल्याचाही रेसिप्रोकल करायचा नाही. आलं की नाही लक्षात? दुसरा जो फ्रॅक्शन आहे त्याचाच रेसिप्रोकल करायचा. रेसिप्रोकल केलं इथं मल्टिप्लिकेशनचं चिन्ह येईल. मग आता हे एक्झाम्पल अगदी मल्टिप्लिकेशन सारखं बनतं आणि सहज आपल्याला उत्तर मिळतं. दुसरं एक्झाम्पल पाहू. नाही समजलेलं असेल तर इथं म्हटलेलं आहे 4/3 डिव्हायडेडच्या जागी चिन्ह मल्टिप्लिकेशन. 8/15 हा आपला दुसरा फ्रॅक्शन आहे, त्याचा आपण काय करू रेसिप्रोकल. काय होईल 15/8 इज इक्वल टू, आता आपल्याला सोडवायला काही अडचण राहिली नाही, 4 × 15 अपॉन 3 × 8. ठीक आहे. आपलं न्यूमरेटर इंटू न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर इंटू डिनॉमिनेटर. आता भाग कुठे जात असेल तर तो देऊन द्या. 4 × 4 4 × 2 8, 3 × 3 3 × 5 15. आता काय राहिले आहे 1 × 5 5 अपॉन 1 × 2 2. फायनल आन्सर किती मिळत आहे आपल्याला 5/2. असंच हे एक्झाम्पल सोडू. 9/11 ला 4 ने डिवाइड करायचं आहे तर इथे काय करावं लागेल मल्टिप्लाय आणि 4 चा रेसिप्रोकल किती होईल 1/4. 4 म्हणजे होतं 4/1, रेसिप्रोकल होईल 1/4. आता आपल्याला एक्झाम्पल सहज सोडवता येतं. न्यूमरेटर इंटू न्यूमरेटर म्हणजे 9 × 1 अपॉन डिनॉमिनेटर इंटू डिनॉमिनेटर म्हणजे 11 × 4. भाग द्या. कुठे जातो का नाही जात. 9 × 1 9, 11 × 4 44. फायनल आन्सर इज 9/44. आता आपण रेसिप्रोकलचे एक्झाम्पल सोडवले, डिव्हिजनचे सोडवले. आता एक डिव्हिजनचा वर्ड प्रॉब्लेम सोडून पाहू. तुमच्या टेक्स्ट बुक मधला आहे, अत्यंत सोपं एक्झाम्पल आहे. काय म्हटलेलं आहे जरा पहा. हिअर इज 1 भाकरी, एक भाकर आहे. आपण चित्र काढू. एक भाकर आहे. इफ ईच टू बी गिव्हन अ क्वार्टर ऑफ इट. क्वार्टर म्हणजे काय होतं, जसं हाफ म्हणजे 1/2 होतं तसंच क्वार्टर म्हणजे होतं पावभर, पाव. एक पाव म्हणजे 1/4 एवढा भाग होतो. तर म्हटलेलं आहे की एक भाकरी आहे आणि प्रत्येकाला एक कोर, एक पाव म्हणजेच आपण म्हणू एक कोर, एक कोर भाकर द्यायचे. म्हणजे एवढा जो भाग असेल हा काय असेल 1/4 म्हणजेच एक कोर एवढा भाग असेल. एक भाकर आहे आणि प्रत्येकाला एक कोर द्यायची आहे. तर प्रश्न विचारलाय की हाऊ मेनी विल गेट अ शेअर. तर ही एक कोर किती जणांना मिळेल. अतिशय सोपं आहे. किती जणांना मिळेल ही एक कोर 4 जणांना मिळेल. ही एक कोर एकाला, ही दुसऱ्याला, तिसऱ्याला, चौथ्याला. म्हणजे ह्या भाकरीचे 4 शेअर होईल, 4 तुकडे होईल आणि ते 4 जणांना मिळेल. मग आता हे कसं सोडवायचं. भाकर किती आहे आपल्याजवळ 1. प्रत्येकाला किती मिळत आहे 1/4. मग एक भाकर आहे, प्रत्येकाला मिळतात 1/4. जर आपण इथेच एक साधं एक्झाम्पल घेतलं, 10 चॉकलेट आहे, प्रत्येकाला 2 चॉकलेट द्यायचे आहेत. तर आपण काय करू 10 डिवाइडेड बाय 2. 10 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू 5. किती जणांना मिळाली ती भाकर, आपलं चॉकलेट किती जणांना मिळाले 5 जणांना. 10 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू 5. तसंच इथे भाकर मात्र एकच आहे, प्रत्येकाला 1/4 एवढी द्यायची आहे. तर
डिवायडेड बाय 1/4. मग आता आपण सोडवता येत आपल्याला 1 पहिला फ्रॅक्शन जसाच्या तसाच ठेवू इनटू 1/4 चा काय होईल रेसिप्रोकल 4/1. हे 1 म्हणजे काय झाले 1 म्हणजे काय झाले 1/1. कसं सोडवू आता आपण 1 into 4 न्यूमरेटर into न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर into डिनॉमिनेटर इज इक्वल टू 1 into 4 किती होतं 4 डिवाइडेड बाय 1 into 1 म्हणजे 1 ते 4/1 म्हणजे फायनल आन्सर किती मिळतं 4. म्हणजे एक पोळी किंवा एक भाकरीचा एक कोर भाग हा किती जणांना मिळेल 4 जणांना मिळेल. म्हणून आपण काय म्हणू therefore how many will get share तर आपण म्हणू 4 will get a share. 4 जणांना ही भाकर मिळेल. ठीक आहे. आता आपण रेसिप्रोकल हे सगळे एक्झाम्पल सोडवले. यावर आधारित प्रॅक्टिस सेट 13 तुम्हाला सोडवायचा आहे. अगदी त्यामध्ये सुद्धा 3 क्वेश्चन आहेत. क्वेश्चन 1, क्वेश्चन 2, क्वेश्चन 3. अगदी तसेच क्वेश्चन मी तुम्हाला शिकवलेले आहेत. यू हॅव टू राईट डाऊन फर्स्ट फ्रॉम दिस ब्लॅकबोर्ड. या ब्लॅकबोर्ड वरून तुम्हाला पहिल्यांदा सगळं लिहून घ्यायचं आहे आणि नंतर प्रॅक्टिस सेट 13 सुद्धा तुमच्या नोटबुक मध्ये सोडवायचा आहे.